पावसाळी 15 दिवस महालय चालू होत असतात, पितृपंधरवडा चालू होत असतो. या कालामध्ये 14 पदार्थ खायचे असतात. खारट, आंबट, तुरट, मेथकूट, सगळ्या डाळ्यांचे चूर्ण, पंचामृत सगळं खायचं. आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचं पक्ष असेल त्या दिवशी 20-25 लोकांना आमंत्रण द्यायचं. म्हणजे त्या 25 लोकांच्या घरी पित्र असले की आपल्याला 14 दिवस खायला भेटतं. लावर गेलते का त्याच्यात हे मिसळलंच नाही. आईच्या पोटात भजन शिकलं होतं ना. श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. वडिलांनी सांगितलं काय दो काय गे आमुची कुळी नव्हते आईशी हेची पिशी निवडली काय करू पोरा लागली चट धरली वाट देऊळाची. उद्याची कथा तुम्हीच करा बापू. आमची आई नंतर मी तिकडे बसतो आहे की नाही काका. आमच्या कुळात असं पिस नव्हतं. हे कुठून जन्माला आलंय पिसा आमच्या कुळात. हे भजन करते मंदिराकडे जाते. हे काय धो त्याला 20-5 विशिष्ट प्रकारचं विष एका वाटीत दूध टाकलं त्याच्यात विष टाकलं. आई होती शेवटी आईनं सांगितलं बाळा दोन गोष्टी आहेत, जगणं आणि मरण. जगणं आणि मरण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. एका गोष्टीचा त्याग केलास तर जगशील आणि एका गोष्टीचा स्वीकार केला तर विष पान करशील. म्हणलं आई गोष्ट कोणती? भजन. सोडून बोल म्हणला. मेलो तरी हरकत नाही पण भजन नाही बंद करीत. ब्रह्मगोळ भंगा जाय नाही भजन. बाळा अरे तू माझा मुलगा आहेस. हो नाही काय हरकत आहे. मला सांगितलंय मालकाने विष पाजायचं. एक जण म्हणला मालक महाराज तुम्ही आईचं इतकं प्रेम सांगता मग या आईला डोकं नव्हतं का लेकराला विष पाजायचं? अरे नालायका त्या आईला पोरग आवडत होतं पण पोरापेक्षा तिला जास्त कपाळाचा मालक आवडत होता. हिला म्हणतात पतिव्रता. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगीती माऊली. मुलगा आवडत नाही कोण म्हणते पण नवऱ्यानं सांगितलं विष पाज त्याचा शब्द मोडला की पातिव्रता पण संपायला. तुम्हाला एक माहिती रामायणातला प्रकरण. ज्या वेळेला इंद्रजिताचे 3 तुकडे असं लांब होतं बघा. इंद्रजिताच्या शरीराचे 3 तुकडे झाले. भुजा पडली स्वतःच्या दारात, शरीर पडलं युद्धभूमीत आणि डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सुलोचनेनं सासूला सांगितलं आत्याबाई मला वाटतं ती आई म्हणत नसेल. बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात वागणूक भिकारनीची देतात. मला वाटतं मूर्खपणाचा कळत झाला. एका घरी गेलो मी. म्हातारा आजारी होतं त्याच्यामुळे भेटायला गेलो. असंच कीर्तनात जाता जाता ते गाव लागलं. म्हणलं चला आपण ते आजारी त्यांना भेटायला जावं. बसलं होतं असं बाजीवर पडलेलं होतं. 100-200 पोत्याची गव्हाची थप्पी होती. कधी सप्ताहाला रुपये देत नव्हतो. ते नात्यातलं होतं थोडंसं. पोरांच्या ऐकून नातं होतं. पोरांच्या ऐकून म्हणजे माझ्या मंडळीकडून नातं होतं. आणि त्यांनी सांगितलं जा त्यांना भेटून या नाही तर मला घेऊन जा. म्हणलं हिनं नेण्यात आता पुन्हा आगावपणा व्हायचा त्याच्यापेक्षा आपणच जावा. मी गेलो तर पाहिलं ते काय चाललंय काय नाही. त्याला काही बोलता येत नव्हतं काय नव्हतं. नुसतं पोत्याच्या थपीकडे पाहत होतं. असं सगळं नुसतं बघत होतं ते. तितक्यात सुनबाईनं चहा आणला. दुधाचा चहा आणला. दृष्टांतातला ऐकजा चहा. मला चहा कप भरून कपातला बशीत सांगला होता. मला आणला. मी म्हणलं ताई सासूबाईंना चहा? नाही महाराज आमच्या आई का नाही एकदा पहाटे घेतला की संध्याकाळीच घेतात. आणि मी चहा पेताना मथारी हटावून जीप फिरू लागली. मला कळत होतं हिला चुटचुट जीप करायला चहा प्यावा पण ही चंडाळीन देईन तिला. आई म्हणाली आमच्या आई का नाही महाराज पहाटे अर्धा कप चहा घेतात.
आणि संध्याकाळी 4-4:30ला अर्धा कप घेतात. आमची आई मध्यंतरी चहाच घेत नाहीत. मेली आई अशीच. हो. नाही, आज बऱ्यापैकी खरड तोड शब्द केले, जरा आता बस झाले. काय सांगत होत? विष 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 विष. हा, सुलोचना आपल्या सासूकडे गेली, सांगितलं आत्याबाई माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. ती रडत नव्हती. का रडत नव्हती? त्या सती जायचं होतं ना. सतीनं दे ख्यागनं. सती विद्वान असती ना, त्याच्यामुळे दुःख काय? मालक जरी गेले तरी मालका सोबत जायचे, त्याच्यामुळे दुःख करायचं कामच नाही. सासूला सांगितलं आत्या माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. तर मंदोदरीनं सांगितलं सुनबाई मी डोकं आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात जाते, पण माझ्या पतीनं जर होकार दिला तर जाते. रावणानं नकार दिल्याच्या नंतर मंदोदरी रामप्रभूच्या पक्षात महाराज मुलाचं डोकं आणायला गेली नाही. तिला दुःख नव्हतं का? पण बायका पतीचा शब्द मानित होत्या. म्हणून मंदोदरी पतिव्रतेच्या यादीत आहे. ही कयादू, हिला मुलगा आवडत नाही. कोण? इतका चांगला मुलगा, भजन म्हणणारा, पण मालकाच्या शब्दाला तडा नको. मी विषाची वाटी हातात घेतली. मुलगा इतका हुशार, आई तुला विष पाजताना दुःख होईल, विषाची वाटी माझ्या हातात घे. मुलाच्या हातात दिल्यावर सांगितलं बाळा नको रे, तुम्हाला पाहिजेच रे. म्हणलं आई तू ताण घेऊ नको ना. तू तुझ्या पतीच्या शब्दावर जितकी आरूढ आहेस का, त्याच्या कोटीपटीनं माझा विश्वास माझ्या पंढरपुरातल्या मालकावर आहे. हो, हो या हो सद्गुरूची कृपा. क्या बात है. पुन्हा 10 मिनिटं आगाव भागवत आता, ताण घेऊन. आईनं तिकडं पाहिलं, विष पिऊन टाकलं. विषाचा परिणाम काय झाला माहिती का? घर काळं झालं. घराचा कलर काळा झाला. इतकं विष भयानक होतं. पण प्रल्हादाला काय नाही झालं. बऱ्यापैकी प्रयोग केले. सर्वांना ज्ञाते कड्यावरून फेकलं, हातीखाली तुडवलं, विष पान दिलं, उकाळत्या तेलात टाकलं. पण एके दिवशी प्रल्हादाची मूर्ख आत्या माहेरी आली आणि त्या आत्याने भावाकडे पाहिलं तर भाऊ जरा जर्जर झालता. बऱ्यापैकी माणसं दुसऱ्याचं बरं चालल्यावर जर्जर होते. या बिमारीला औषध नाही बरं का, याला सल नावाची बिमारी म्हणतात. हिरण्यकश्यपू जर्जर झाला. बहिणीने विचारलं दादा दुःख काय? पैसे कुंटाला नाहीत, भीती एक पैशाची नाही, मग दुःख कशाचं? पोट्ट मग ऐकत नाही. मारना ते म्हणला हीच प्रयोग केले, मरतच नाही. मी मारते. भाऊ म्हणला ताई येडी आहेस का काय? मी 20 प्रयोग करून मरत नाही, तू याच्यानं कसे मोठे मोठे गेले वाहत झिंजून घुसले गावात. चांगल्याला मिळ बसन. आणि तू काय? तिनं चुलांगणात हात घातल्याबरोबर अग्नी हातात घेतला. तिला अग्नी प्रसन्न होता. दादा एक काम कर, ती पौर्णिमा होती, नौकर चाकराला फौज फाट्याला सांग आणि लाकडं जमा करा. गावाच्या येशीमध्ये लाकडाचा ढीग घातला, त्याच्यावर जाऊन बसली आणि सांगितलं मला अग्नी प्रसन्न आहे, मला अग्नी पोळत नाही. प्रल्हादाला मांडीवर घेते. अग्नी प्रसन्न होता पण चांगले काम करण्यासाठी, दुसऱ्याची लेकरं जाळायला का? देवाने एखादी शक्ती दिली, ती कोण्या कामासाठी दिली? चांगल्या कामासाठी दिली. भस्मासुराला वरदान देत, तू ज्याच्या डोक्यावर हात टेकशील तो भस्म होईल. मग तो जर भजन करणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवत असेल तर हे शिवशंकराला कसं आवडेल? भजन तर शिवशंकरापासून सुरू झाले ना. भजन करी मग त्याला आवडतो का भजन करणाऱ्याला मारणारा? विद्या दिली तुला, मग ही या काम करण्यासाठी दिली का? अग्नी प्रसन्न आहे लेकरं जाळण्यासाठी, आणि ते पण भजन करणारी. मांडीवर प्रल्हादाला घेतलं, दोरा वगैरे काय आणायचे आणले असतील त्याला बांधू लागले. ते म्हणलं आत्या मी तुला सोडतच नाही, मला बांधू नको, मी तुला घट्ट पकडतो. आणि
तो बऱ्यापैकी विस्तारपूर्वक फार मोठा वेगळा आहे. त्याच्यामध्ये चुनखट टाकीत असतात, वेरांडाचा फांदा लावत असतात. वेरांड का लावतात याच्या पाठीमागं फार मोठी आख्यायिका, 9 श्लोक आले त्यासाठी. वामनांच्या चरित्रामध्ये पळसाचा दंड हातात का घेतला त्याच्यासाठीच आता फार मोठे 69 श्लोक आले. भागवतातले इतर पुराणातले मिळून 69 श्लोक आहेत. पळसाचा दंड का? पितृक्षमण हितार्थम, पितृशमन हितार्थ, पितृदोषाचं पाप होतं म्हणून पळसाचा दंड हातात घेतला. आपल्याकडे कालसर्प शांती, त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी हे जे गोष्टी करत असतात, हे घरामध्ये ज्या वेळेला ग्रहछिद्र वाढत असतात त्यावेळेला एक विद्वानाच्या हातानं त्या घराची ती कुंडली तपासल्या जाते. आमका आमका दोष, कालसर्प शांती करायची, त्रिपिंडी करायची, आपतेष्टी करायची, नारायण नागबली करायचा वगैरे वगैरे, तर्पण विधी करायचा, असं तो नाना प्रकारचा विद्वान एखादा भूदेव सुचवत असतो. काही दोष असतात. 350 पळसाची पानं तोडायची, त्याचा एक पुतळा करायचा, त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं, त्याला हळदीचा गंध टिळा लावायचा, तिरडी बांधायची, चौघाने खांद्यावर घ्यायची, गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा, त्याचे 10 दिवस करायची पितृशमन. पोळ्याच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी सकाळी पळसाचा दंड आणत असतात. धज उभं करत होते, प्रांतभेद आहे काही काही ठिकाणी, आणि ती पळसाचं लाकूड पाल्यासह उभं करायचं. एक जण विचारलं, हे कशा करता? म्हणले, ज्या घरावर शनीचा कोप आहे त्या घरची पळसाची पानं लवकर वाळून जातात. असं काही सांग जाऊ नको रे सुंबळ्या. ती पोळ्याच्या अमावस्याच्या दिवशी ती धज आणीत असतात. पोळा झाल्यावर 3ऱ्या दिवशी किंवा 2ऱ्या दिवशी त्याच्यातलं एक ईदभर लाकूड काढून घेत असतात. ते दोरीनं बांधून हलकडीला घरात टांगवत असतात. आपल्या आजोबाचे वडिलांचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी ते लाकूड खाली काढायचं. आपल्या घरी शक्य असेल तर कुऱ्हाडीनं किंवा कशानं त्याचा पाट काढायचा, अन्यथा सुतार दादा कोण त्याचा पाट काढून आणायचा दोन्ही बाजू. आणि ज्या वेळेला आपण पक्षाच्या दिवशी पितर जो आमंत्रित केलाय त्याच्या पायाखाली ती दिलपी देऊन त्याची पाय धुत असतात, पितृदोष शमन होत असतो, असं पुराण सांगते, मी नाही, पुराण सांगते पुराण. म्हणून वामनांनी पळसाचा दंड हातात घेतला, पळसाच्या लाकडाचा दंड हातात घेतला. इकडे ते एरंडाचं झाड वगैरे त्याच्यात ते फांदा लावला. आजही होळीच्या दिवशी होळीमध्ये एरंडाची धज लावत असतात. एरंड, विडापिडा, कणकीचे विंचू, कणकीचे ढेकणं, कणकीचे झुरळ, कणकीची पाल, हे उग्रवादी जीवाणू विनाकारण घरात थोडेसे त्रासदायक असतात ना, म्हणून हे जीव तिच्या समर्पित करत असतात. पण कणकीचे खरे नाही हा, धरतान पालीन टाकतान होळीत कणकीचे करत असतात. तुमच्याकडे करतात का नाही मला काय माहित नाही, करतात. वा. मग ती अग्नी लावला त्यावेळेला तिनं सांगितलं, दादा मी तर काही जळणार नाही, मला अग्नी प्रसन्न नाही, पण तुझा मुलगा जळत असताना तुला बघावं असं वाटणार नाही, त्याच्याकरता तू घरी जाय. काय बुद्धी सुटली पान तिला. आणि भाऊ घरी गेला. भाऊ घरी गेल्याच्या नंतर अग्नी जळत असताना ती, बापरे, देवारे म्हणतच नव्हती ना, कारण नालायकाची बहीण देवारे कशाला म्हणी. अगं बाई, भाचा म्हणला, आत्या काय झालं? फार पोळायले रे. म्हणला, आत्या ओरडू नकोस ग, फार त्रास होतोय. थांब, ओरडू नको, जितकं शांत राहील का तितका त्रास कमी होतोय. हिचं बोंबलनं गावात आवाज जाऊ नये म्हणून तोंड दाबलं भाच्यानं. राख झाली. सकाळी भाऊ आला, प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनच गेल्या. मी म्हणलं बाबा कड्याला जातील, येताना तुला चांगल्या प्रकारची नऊवार नाटी आणतील, पण आत्या थांबले नाही, मुक्कामी गाडीने गेल्या. आता तुमच्या इथे मुक्कामी गाडी असते ना. मी परवाला रात्री येताना पाहिलं, अण्णा तुमच्याकडून येताना मुक्कामी गाडीने आत्या निघून गेल्या. महाराज एक सांगू, भक्ताच्या स्पर्शात मृत्यू झाला म्हणून आज त्या सणाला एक अनन्य साधारण महत्व आलं. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. तिचं नाव होतं शिंहिका. म्हणून ती राख आजही अंगाला लावण्याची पद्धत आहे, त्वचेचे रोग होत नाही. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा तुकडा उलटा भाजायचा. उलटा, काळ्या पाठीकून नाही, पांढऱ्या पाठीकून.
होळीच्या अग्नीमध्ये उलटा भाजायचा आणि तो घरातल्या लेकरांना खाण्यासाठी दिल्याच्या नंतर त्वचेचे रोग होत नाही. त्या दिवशी संप्लोदकात वायूचं ब्रह्मण विश्वात असतं आणि त्या दिवशी तो नारळाचा भाजलेला तुकडा खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये ती शक्ती वाढत असते. त्या दिवशी त्वचेचे विकार होत नसतात. याला विज्ञान सुद्धा कारणीभूत आहे. आपल्या सणाच्या पाठीमागे एवढं नाविन्य आहे, पण आपल्यातल्या नालायकांना ते पटत नाही. त्याला करावं काय आता? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या कुठे घ्यायला सांगा. पण नागपंचमीच्या दिवशी उकडलेली पदार्थ खावे, काय कारण असेल? मागच्या लोकांना काही कामं नव्हती असं काही लिहून ठेवायला? त्या दिवशीच झोके का खेळावे? 5 तरी झोके खेळण्याची पद्धत आहे. अष्टांग भयो यतंती कामा वृक्षाभयाना नैवस्तिताया मासोत्तम मासे श्रावण मासे पंचमी यायाम तिथींतिकारा नैवम गिरगावकर लिखितम. या पंचमीच्या दिवशी वाईचा वितुष्ट काल प्रज्वलित होत असतो. त्यावेळेला शरीराची पूर्ण सांधे, कॅल्शियम म्हणतात ना आपण, यावरत स्थितीत येत असतो. झोके खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात आणि अष्टांग हल्ल्याच्या नंतर कुठलीही भाजलेली पदार्थ जठराग्नी करता पोषक नसतात. म्हणून चांगल्या प्रकारची उकडलेली पदार्थ त्या दिवशी खावा असा निर्णय मग ही सगळ्या लोकांनी मान्य करावा. म्हणून आपल्याला एक सांगितलं, या दिवशी तयावर भाजलं की नागाची फळी भाजल्याचं पाप लागतंय. हा दंडक म्हणून सांगितलंय, हे भीती म्हणून सांगितलंय. त्या दिवशी तयावर भाजल्यावर नागाची फळी भाजत नसती आणि आपल्या हातानं फळी भाजायची इतकी पात्रता आहे का आपली? सारे सर्प जळून मेले असते ना. फक्त आपल्याला भीती म्हणून ते सांगितलं की त्या दिवशी शक्यतो उकडलेली पदार्थ खा. फार मोठं नाविन्य त्याच्या पाठी. मग चला असो. पावसाळी 15 दिवस महालय चालू होत असतात, पितृपंधरवडा चालू होत असतो. या कालामध्ये 14 पदार्थ खायचे असतात. खारट, आंबट, तुरट, मेथकूट, सगळ्या डाळ्यांचे चूर्ण, पंचामृत सगळं खायचं. आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचं पक्ष असेल त्या दिवशी 20-25 लोकांना आमंत्रण द्यायचं. म्हणजे त्या 25 लोकांच्या घरी पित्र असले की आपल्याला 14 दिवस खायला भेटतच. साधं वरण असावा. तुम्हाला एक माहित आहे का, पक्षाच्या दिवशी खवल्याची खीर असावा असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही. आणि महालक्ष्मीच्या दिवशी 16 कांडीत असतात, म्हणजे ज्वारी कुटत असतात. त्याला 16 कांडणं म्हणते. म्हणजे ज्वारी ओल्ली करून उखळामध्ये मुसळानं ती कांडायची असती. तिचे वरची टरकल सगळे निघून जात असतात. ह्या कुरड्या करत असताना ज्वारी कांडीत येत अशी. पण महालक्ष्मीच्या दिवशी ती ज्वारी कांडून तिचे टरकल काढून मग ती वाळून दळायची आणि त्याच्या पिठाचे महालक्ष्मीला फळ करत असतात. विष्णूला पत्न्या किती? 16,108. त्याच्यात लक्ष्म्या किती? 1. मग ही सोबत येते ही कोण? ही अवदासा. एरवी अवदासा कुठं असते माहितीये का? वडाच्या, पिंपळाच्या आणि मंदिराच्या पायरीला. अवदासाला 3 सेकंद. ही भगवान विष्णू परमात्म्यांची मेवणी. सोप्या भाषेत सांगतो चला. ही एका साधूला दिली आणि साधूला अवदशीचे लक्षण काय असते माहितीये का? 10:30ला उठणे. अवदशी लक्षण सांगतो. रात्री सकाळी 10:30ला उठणे, 11:45ला ब्रश करणे, 11ला मोठा कपभर चहा पिणे, त्याच्यात 10-5 बिस्किट बुडून खाणे, मग थोडासा असं हातपाय लांबून पेपर वाचित बसणे, 1:30 वाजता स्नान करणे, एखाद्या वेळेस जर आला कंटाळा तर तसंच जेवणे, तुळशीला पाणी न घालणे, रात्री 2:30 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसणे, त्याच्यात घाणेरड्या मालिका पाहणे, पंक्तीला न जेवणे, सासू जेवायला बसली तर आपण उशिरा जेवणे किंवा आपण एकटीने खाणे मग सासूने जेवणे,
तळता तळता भजे खाणे म्हणजे चविष्ट झाली का नाही पाहणे. तळता तळता भजे खाणे. मी अवदशीचे ठराविक लक्षण सांगायलो, तुम्ही अंगावर घेऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. फक्त याच्यातले तुमच्यात कोणते गुण आहेत हे मात्र लिहून घ्या. हो, याच्यातले तुमच्याकडे कोणते गुण आहेत मी, आणि हे गुण अवदशीला होते. भजन ऐकल्याबरोबर काय घाणेरडं चालू आहे, काय माझं डोकं उठलंय ग, माझं मस्तक उठलंय ग. आणि ती साधूला दिली. साधूला दिल्यामुळं पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर उठणे, आणि हिचं 10:30. साधू उठायच्या टायमाला ही झोपत आणि साधूचं सुरू व्हायचं. यदोति काला भयनाम निरूपम प्रातार विनियोगो कर्माति जायो नामनेन यत जाय धारणन्ति मोजा तपानि वाणी तर्पणंच कार्या विधितोति स्नानं तरुवरन्ति शाखा गेहेति धेनु दुग्धाति जायम्. हे साधूचं काम आहे. पहाटे लवकर उठणे, स्नान करणे, गंगेचं पाणी आणणे, तुळशीला घालणे, महादेवाला घालणे, मारुती रायला स्नान घालणे, घरातली देवपूजा करणे, सगळं आटपल्याच्या नंतर नैवेद्य देवाच्या पुढे ठेवणे, तुळशीचं पान ठेवणे, पाणी फिरवणे, मग नंतर तिथून पुढे आपण पाणी पिणे, हरिपाठ म्हणणे, ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे, नित्यनेम करणे. हिच्या झोपीच्या टायमात डोकंच खटखटलं. दिवस कोणाकडे पास झाला माहिती, दिवसच म्हणतात ना. सोड चिठ्ठी, सोप्या भाषेत सोड चिठ्ठी. पास करायला कोण होतं माहिती, पंढरपुरातला मालक. साधून सांगितलं, साडू बुवा, साडूच म्हणतात ना, मेहुणीच्या नवऱ्याला साडू. काही म्हणा पण आमचा दिवस करा. ती म्हणली मी जाऊ कुठं, तू आता मंदिराच्या पायरीला बसायचं, तू वडाच्या आणि पिंपळाच्या बुडाला बसायचं, आणि शात तुमच्या इथं वडाचं झाड आहे. मग मी कोणाच्या सोबत जायचं, जो मंदिरात बसून गुटखा खाईन, तंबाखू खाईन, कोपऱ्यात थुकेल, पत्ते खेळेल, याच्या त्याच्या गप्पा साटाक्या हानील. तो जाताना तू पायरून उठायचं आणि त्याच्या पाठीमागून कष्ट्याला धरायचं आणि त्याच्या घरी जायचं. वडा पिंपळाच्या झाडाखाली जो कोण आगाव चेष्टा करीत बसल त्याच्या कष्ट्याला धरायचं आणि तू घरी जायचं. अवदासा घरी आल्यावर काय होत असेल याचा विचार करा सज्जनांनी. तिनं सांगितलं, मंदिरामध्ये जर कोणी घाण चर्चा नाही केली, वडा पिंपळाच्या बुडाला नाही केली, तर मग कधी जाऊ. मग तुझ्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सण येईल. त्या नक्षत्राला अनुराधा नावाचं नक्षत्र म्हणतात. या अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मीला आमंत्रित करतात, त्याला आवाहन म्हणतात. बरोबर आहे देवा, गौरी आवाहन, गौरी आवाहन. मग त्या अनुराधा नक्षत्राच्या दिवशी तू लक्ष्मी सोबत जायचं बरं का. म्हणून विश्वामध्ये लक्ष्मी जरी एक असेल तरी त्या दिवशी 2 मानते, एक लक्ष्मी आणि एक अवदासा बरं का. तर लक्ष्मीला 16 भाज्या एकत्रित करून तिला असतंय. आंबाड्याच्या भाजीचा पिळा लक्ष्मीला नैवेद्य असतंय. 16 कुटलेल्या ज्वारीचे फळ लक्ष्मीला असतात. आणि विशिष्ट प्रकारचे पदार्थ फुलवारावरी बांधलेला असतो का, तो सगळा अवदासाला असतो. लक्ष्मी आगाव काही खात नाही. लक्ष्मी फार साधं असते. हे विशिष्ट प्रकारचे सण. वैकुंठवासी डोंगरोजी महाराज लक्ष्म्यांच्या बाबतीत फार वेगळं सांगायचे. फार काय व्यासंग होत आहे लोकांचा पुराणाचा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एक गोड बोलायचे, गोड 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 बोलायचे. सणांच्या बाबतीत अनन्य साधारण महत्व आहे. चला काय सांगत होतो, होळीच्या बाबतीत. व्यवहार का करत नाहीत, गौरी आवाहन झाल्या उष्ण का देत नाहीत, पैशाची देवाणघेवाण का करत नाहीत. अनुराधा नक्षत्राच्या नंतर येणारी जे नक्षत्र मूळ, ज्येष्ठा, बरोबर आहे ना. ब्राह्मण बाजूला, काही चिंता नाही, आपण खोटं बोलायला जात होत नाही, है नाही राम काका.
देवबाप्पा बाजूला आहे, बाळू खोटं बोलतो हे होत नाही. आणि ठराविक नक्षत्रावर केलेली व्यवहार अनिष्ट असतात म्हणून तितक्या काळात खरेदी विक्रीचे व्यवहार करत नसतात. म्हणून अशी पद्धत पडली, लाईट जर गेली आणि एखाद्याची तर स्वयंपाकाला पीठ नसेल तर पीठ पण देत नाही. ही चुकीची पद्धत आहे. फक्त व्यवहार मोठी करत नाहीत का? कारण नक्षत्र अनिष्ट असते म्हणून व्यवहार करत नाहीत. पीठात लक्ष्मी जात असती का? त्या नक्षत्रात एखादी काही गोष्ट घेतल्याच्या नंतर आली असती तर मी कीर्तनाला गेलो नसतो. मी श्रीमंत माणसाच्या घराच्या भिंतीचा खडा काढून आमच्या घरी नेला असता. ते झोपले असताना त्यांची चप्पल चोरून नेली असती. रात्री बूट गेला ना. तुमच्या शेतातल्या कापसाचे 2-4 बोंडच नेले असते. सोयाबीनच्या 10-5 शेंगात नेल्या असत्या. गिरगावकराच्या घरी संपत्ती भरली असती. लक्ष्मी मनानं कोणाची इथं जात नाही. आणि तिला बळत जर आणलं तर पुढच्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. पद्माक्ष राजाचं चरित्र पहा. साफ करून टाकलं कुळ साफ. आणि त्याच्या इथून एका श्रीमंत राजानं नेली, त्याचं नाव रावण आहे. त्याचाही बट्ट्याबोळ करून टाकला. लक्ष्मीला एकटीला कधी आमंत्रित करायचं नाही. लक्ष्मी एकटी जर आली, उलुक वाहिने नमहा. दुसरं वाहन सांगू, प्रेत वाहिने नमहा. प्रेत म्हणजे मड, उलुक म्हणजे घुबड. आणि मालकासोबत आली, लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग गरुडावर बसून येते. आणि गरुडावर बसून आलेली लक्ष्मी आपल्या घरी उतरल्याच्या नंतर माल्याय सुगंधित पुष्पायाम कमलासने भवा. म्हणून नामने कमला देवी विमला रमा स्थितया. हे नाव प्रज्वलित झाले तिला. अशी नाविन्यपूर्ण सण. तसा एक होळी नावाचा सण आपल्याकडे होता. मारलं, ती मृत्यू पावली. दुसऱ्या दिवशीच्या सणाचं नाव काय? होळीच्या दुसऱ्या दिवशी सांगा ना, सांगा ना. नाही गडे, इमानदारीनं सांगा. हे लय शास्त्र शुद्ध शब्द सांगायले तुम्ही. हा काय शाब्बास. असं जागेवर येऊन बोलत जाणं. चोंबाळ्या गप्पा नाही करायच्या. धुली वंदन तुम्ही करतच नाही तर कशाला आगाऊपणा बोलायले? धुरुडा. मी पाहतो ना, माझ्याकडे डोळे खराब आहेत का, माझ्या गोळ्या संपल्या आता का, पागल झालोय? धुरोडा. धुरड्याच्या दिवशी तुमच्याकडे प्रथा काय काय? आता मद्यपान करणे, मांसाहार करणे. कोणी प्रथा लावली माहितीये तुम्हाला? आपल्याकडे आपण ज्या घरी कन्या दिली जोशी काका, ती मुलगी जर तिच्या सासरी मृत्यू पावली तर बापाकडचे लोक सासरच्या लोकांना अटक करतील. कळालं ना वाक्य? हो तांदळे मामा, बरोबर आहे ना? होय गजू काका. तिच्या माहेरची लोक कश काय मेली म्हणून अटक करतील. ही कुठं मेली माहिती तुम्हाला? माहेरी. गुरुजी, माहेरी मेल्यामुळं तिचे मालक मेहुण्याकडे आले आणि मेहुण्याला विचारलं, माझी बायको मेलीच कशी? याच्याकडे तरी कुठं उत्तर होतं? यानं सांगितलं तिनं आगाऊपणा केला, तिला अग्नी प्रसन्न होती, मी काय म्हणलं नाही माझ्या मुलाला जाळ, पण ती मृत्यू पावली. याला शांत बसावा म्हणून मद्याचा कुंभ द्याला. मद्य पेल्यामुळे याचा जठराग्नी भयानक तापल्यामुळे याला मांसाहार द्याला. वाक्य थोडक्यात आठवितो. त्याची बायको पौर्णिमेच्या दिवशी मेली म्हणून त्यानं जास्त दारू पिली. मुद्दाम होऊन धुरड्याच्या दिवशी दारू पिणाऱ्याचं कोण मरतय? हो ना, मग एरवी मरण म्हण सुंबळ्या. त्या दिवशी कशाला मरायला? या अनिष्ट प्रथा हिरण्यकश्यपूच्या मेहुण्याची प्रथा आहे. त्याचं नाव आहे विप्रचिती नावाचा राक्षस. विप्र म्हणजे ब्राह्मण, चित्ती म्हणजे वाईट, म्हणजे साधू चित्ती, वैष्णव चित्ती. अशा हरामखोर माणसाला शांती किंवा तो असा मग्न राहावा नशेमध्ये म्हणून दुसऱ्या दिवशी
धुलीवंदनाच्या दिवशी त्याला ते दिलेले. आपल्यासाठी धुलीवंदन, संतांच्या सांगला ती माती दुसऱ्या दिवशी अंगाला लावणे, याचं नाव धुलीवंदन आहे. पण माणसं मद्यपान, बरीच माणसं नाही महाराज वर्षभर घेत नाही, पण धुरड्याच्या दिवशी घेतो. तुझी का बायको मेली का कोण मेले तुझं सुंबळ्या, पागलीस का? ती आपला सण आहे का? तो इप्रचिती नावाच्या राक्षसाचा सण आहे, तो आपला नाही. हे थोडं डोक्यात असलं पाहिजे. चला इकडे आल्यानंतर प्रदाला विचारलं, का रे नारायण, विठ्ठल जळीस्थळी वारला, रिता ठाव नाही उरला, आजमी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल सर्वत्र आहे. जळीस्थळी काष्टी पाशाने, खांबात स्तंभावरील आत मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. भगवान प्रगट झाले. वाक्य ऐकलं तुम्ही? रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, माणसाच्या हातानं मरण नाही, प्राण्याच्या हातानं मरण नाही, पक्षाच्या हातानं मरण नाही, सजीवानं मरण नाही, निर्जीवानं मरण नाही, शस्त्राने मरण नाही. एवढ्या बस झाल्या गोष्टी. रूप कोणतं घेतलं माहिती? नरसिंह भगवान की जय. ओम जय नरसिंह हरे, स्वामी जय नरसिंह हरे. भगवान नरसिंह भगवान प्रगट, लक्ष्मी सरस्वती नरसिंह भगवान. माणसाच्या हाताने मरण नाही, इथून खाली माणूस. प्राण्याच्या हाताने मरण नाही, इथून वरी केशरीचं डोकं. रिशाती पारणी अंगाती भूतम, रिशाती पारणी अंगाती भूतम. रिश म्हणजे अस्वल, पारणी म्हणजे हात. हात अस्वलाचे, शरीर माणसाचं आणि डोकं शिवाचं. याला माणूस म्हणावा तर डोकं शिवाचं, पशु म्हणावा तर शरीर माणसाचं. माणूसही नाही, पशु नाही, पक्षी नाही, राक्षस नाही, देव नाही. असं त्यानं म्हणायचं बरं का, त्यानं. आपण नाही, आपण फक्त देव म्हणायचं. असं कोणी म्हणायचं? हिरण्यकश्यपू. मग संधी प्रकाश नावाचा एक प्रकाश असतो. सूर्य अस्ताला पावल्याच्या नंतर भगवान सूर्यनारायण प्रकाश देवतेचे किरण या रजकणात मिसळलेले असतात. सूर्याचं बिंब जरी मावळलं तरी रजकणात विलीन झालेला प्रकाश 15 ते 20 मिनिटापर्यंत प्रकाश दिसत असतो. त्याला संधी प्रकाश म्हणतात. मग पाहायला लावलं सूर्य, नैवम भास्करोति बिंबानाम, म्हणजे दिवस नाही. बरं रात्र म्हणावा तर अंधार नाही ग, रात्र नाही आणि दिवस नाही, मधला काळ. घेतलं उमऱ्यावर, गेहेशी त्यागा वैवासितानाम, वैवासिताम नैव गेहेशी त्यागा, मध्यानि बिंबानि सर्वादि रूपम. अंगण नाही, दार नाही, उमरा घेतला, मांडीवर घेतलं आणि पाहायला लावलं. मी माणूस आहे का? नाही. राक्षस आहे का? नाही. पक्षी आहे का? नाही. पशु आहे का? नाही. हातात शस्त्र आहे का? नाही. नखाने चिरला. नख सजीव का निर्जीव? सजीव ना निर्जीव, दोन्हीतूनच सुटले. नख जर निर्जीव म्हणायचे तर मग वाढतेत कसे? गजू काका, आता हे मंडपाचे खांब लोखंडाचे निर्जीव आहेत. हे जर सजीव असते तर मंडप आकाशाला गेला असता ना पुढच्या पुण्यतिथीला. हे काय निर्जीव आहेत. मग नख जर निर्जीव म्हणावा तर महिनाभर कापू नका बरं. काही काही साधूच्या नखाच्या चुंबळी झाल्या, असं हातावर टाकलं तरच खाते, त्याला खाताच येत नाही. चुंबळी झाल्यात नखाच्या चुंबळी. नखाला जर निर्जीव म्हणावं तर वाढतेत कसे, आणि सजीव म्हणा तर कापताना दुखत का नाही? तुम्ही जरा माग कापा बरं, दुखत का नाही? तर माग इकडे कांड सोडून कापा ना, दुखत का नाही? सजीव आहे ना.
मग नख सजीवाच्या तत्वात येते आणि निर्जीवाच्या बी तत्वात येते. न येन ती नामने यज्जायेतन क्रिया दहंती ती सजीवा जडत्वाती काया. मन जडाला जर स्वाभिमान झाला असेल तर त्यानं म्हणायचं, निर्जीवाला स्वाभिमान झाला असेल तर तू हे, सजीवाला स्वाभिमान झाला असेल तर नख तू हे. त्याला सांगितलं सजीव का निर्जीव? बाण आहे का? नाही. तलवार आहे का? नाही. चाकू आहे का? नाही. बर्छा आहे का? नाही. भाला आहे का? नाही. करू का सुरुवात? करा म्हणून. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. क्या बात आहे? धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे. नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे. नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. गाथ्यातला पुरावा दिला. आणि गाथ्यातला पुरावा माथ्यात बसत असतो. बरं, तुम्हाला आई सांगायची असेल, बाप सांगायचा असेल, भाऊ सांगायचा असेल, बहीण सांगायची असेल, भाचा सांगायचा असेल, मामा सांगायचा असेल, कुत्र सांगायचं असेल, मांजर सांगायची असेल, बैल सांगायचा असेल, डुक्कर सांगायचा असेल, पुरावा गाथ्यातला द्या. कुत्र्याच्या बाबतीत पण काल सांगितलं, देशोदेशी धाक जयाच्या उतरे तयाचे कुत्रे परिभर. वजनदार माणसाच्या दारातलं कुत्र परवडलं आणि भिकार चोटाचा मालक परवडत नाही. निचाचे चाकर चुकलिया खाती मार. निचाचे चाकर चुकलिया खाती मार. तुम्ही नीच माणसाचा नौकर झाले की खपकेच खावा लागते. त्यानं चूक काम केलं की याला सांगते. तुम्ही काही पहा राजहंस बघा, कावळा सुद्धा गाथ्यातूनच आहे का. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा. सर्प बी ऐका, तुका म्हणे सर्प इंचू नारायण वंदावे दुरुण शिव. भुजंगाची पिली उपजताची वेगळी कोणतया डंखू शिकविला. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजता लपा म्हणून. पोटामध्ये पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा आणि जन्माल्या बरोबर लपा. कोण सांगितलं? लपते. त्याला माहिती आपली माय खाती. माय सर्पीन की बोका. माय बापे जरी सर्पीने की बोका. हा. त्याच्या सवयी सुका न पवे बाळा. काही पण ऐका. कशातला ऐका? गाथ्याचा पुरावा. कोणीकडत नाही ऐकायचं. भावाची हौस मोठी. भाऊच नव्हता का बाईला? भावाची हौस मोठी म्याग चिखलाचा केला. कोणी कुण पाऊस आला दादा मवा इगरून गेला. दळता दळता भावाला गाणे म्हणाली. इकडे म्हण ना. बहिणीची हौस मोठी म्यागची पाटाची केली. बहिणीची हौस मोठी म्यागची पाटाची केली. कोणी कुण वाटुळ आले हरण उडून गेले. गुरगुर गुरगुर. हे कशाला डोक्यातलं? अहो गाथ्यातलं माथ्यात बसत असतंय, माथ्यातलं उतू जात असतंय. म्हणून गाथ्यातलं माथ्यात बस जा. माथा दुरुस्त करत असताना गाथा बघायचा, काही नाही पाहायचं. हल्ली भागवतात गाथा नाहीच, सगळं डिंगटॉंग तिकडच.
आणि हल्ली भागवतात जास्त आनंद माणसां बायका नाचवणं. जास्त जास्त झालं बरं का. बायका आणि माणसं एकत्रित नाचवणं हे जास्त झालं. मला वाटते अशी ज्याला जास्त हौस आहे याला विशिष्ट प्रकारचा नरक असेल. 14 पैकी वेगळा नरक असेल. वेगळा. पाया पडतो तुम्ही चैतन्य स्वामीच्या नगरीतल्या मावल्या नाचा, पण तुमचा स्वतंत्र हरिपाठ घ्या. सगळ्यांच्या गळ्यात टाळ महिलांच्या, तुम्ही तुमच्या महिमेत हरिपाठात नाचा, पण तुमच्यात आम्हाला घेऊ नका. तुमच्यात आम्हाला घेतलं की पैठणच्या मालकाला आवडत नाही. गिरगावचा बाळ्या काही बी सांगलो तुम्ही कशाला मान्य करता. पण गिरगावच्या बाळ्यानं गाथ्यातलं सांगितलं तरच मान्य करा. ऐका पैठणच्या मालकांचं, ऐका ऐका ऐका. कोण पैठणचे मालक? 36 वर्ष जगाचा बाप आपण गोनगुळ्या उघडू उघडू बेजारी तरी आपल्या स्वप्नात नाही. आणि तो नाथांकडे धोत्र धुवाला होता. धोत्र हरिपंडिताचे कपडे धुतले, गिरिजा काकींचे लुगडे धुतले लुगडे. त्या मालकांचं वाक्य मारा. त्या मालकाच्या वाक्याला तडा दिल्यावर आपल्याला कुठं हरपळा हे देवाला तरी कळन का? म्हणून विशिष्ट प्रकारचा एक वर्ग आहे बरं का प्रत्येक गावात. ते परमार्थ गढूळ करण्याच्या ना मागे. त्याला काही घेणं नाही, त्याला फक्त परमार्थ गढूळ करायचा आहे. पण विशिष्ट प्रकारच्या वर्गाला राग आला तरी येऊ द्या, पण या स्वामींच्या परंपरा तुम्ही मोडू नका. या स्वामींचे तत्व सांभाळा, या संन्यासाचे तत्व सांभाळा, या ब्रह्मचार्याचे तत्व सांभाळा. तुम्ही गावाचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. चला मारलं हिरण्यकश्यपूला. प्रल्हाद काय देऊ देवा, राक्षसाच्या कुळात जन्माला आलो, मला किती मानतोस? देवान सांगितलं कुळ जरी राक्षसाचा असेल पण तुला त्रास देत होता याच्याकरता हे अवतार घेतलाय बघ. तेव्हा जुळे लेकरं होतील, तिळे लेकरं होतील. एका लेकराला 2 डोके असतील, 2 नाका असतील, 4 हात असतील, 2-3 पाय असतील, कुठंतरी एखादं वेगळं अवयव असेल, अशी लेकरं जन्माला येतील. पण असं लेकरू एखाद्याला झालंय का? डोकं शिवाचं, शरीर माणसाचं, हात अस्वलाचे, असं ऐकलं का? पाहिलं का? आपल्या देशात जाऊ द्या, विदेशात तरी. बरं असं काय औषध दिल्या होत्या आईला, डॉक्टरनं औषध दिल्या असं लेकरू होईल? हे तुझ्यासाठी घेतले रे बाळा, तुझ्यासाठी घेतले. प्रल्हादाला कडेवर घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, कडेवर घेतलं. भक्ती सुखे नाहाला. देवा एक बोलू का? माझे पिता जरी वाईट असतील देवा, माझे पिता जरी राक्षस कुळातले असतील, राक्षस असतील, पण देवा त्या अपवित्र कुळात मी भजन करणारा जन्माला आलो. बघ ना आमच्याकडे काहीतरी, बघ ना देवा, बघ ना रे देवा, बघ ना देवा. मास्तरचं पोरग मास्तर झालं काही नवल नाही रे. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नवल नाही रे. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला काही नवल नाही रे. महाराजाचं पोरग महाराज झालं काही नवल नाही रे. ज्याचा बाप दारू पितून पत्ते खेळतो त्याचं पोरग महाराज झालं याची पाठ थाप ठेवणार देवा. अरे ज्याला परंपरा आहे ते परंपरेतलं झालं असेल काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाच्या मुलानं श्लोक म्हटले काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाचा मुलगा भजन म्हणतो काय नवलाची गोष्ट आहे. हौदातलं पाणी उपसायला ते हौदातलं पाणी उपसायला आहे तर. अरे देवा मला परंपरा नाही रे. आमच्या कुळात कोणी भजन करत नाही आणि मी तुझं भजन करतोय. करणं आमच्या कुळाचा सन्मान. काय सन्मान केला सांगू तांदळे महाराज. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुझ्या कुळातली पोरगी लक्ष्मी म्हणून स्वीकारली. आपल्याकडे लग्न करून आणलेल्या मुलीला काय म्हणतात? लक्ष्मीच म्हणतात ना, लक्ष्मीच. प्रल्हादाच्या कुळात विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराला उषा नावाची कन्या
तिची मैत्रीण चित्ररेखा आणि उषा नावाची कन्या भगवंतानी सून म्हणून स्वीकारली. कुळात एक वैष्णव जन्माला आला की अख्ख्या कुळाचा उद्धार होतोय. मग ते कुळ कोणतंही पाहायचं नाही. एका ठिकाणी एक पुरावा आला, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ दोन्ही. अहो चमड्याचा धंदा करणाऱ्या चर्मकार आहे, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल त्याच्या आईला धन्यता दिली. रविदास महाराज त्या कुळात जन्माला आले. तुम्ही प्रसंग पहा. रविदास आपण जाणू वरून घालतो देवा. रविदासांची परीक्षा पाहण्यासाठी देव ब्राह्मणाच्या रूपात आले. आणि काय हो म्हणे चमड्याचे हे काय तुम्ही चमड्यावर ठेवलं देवाला. तर रविदासांनी गोड सांगितलं, चामाची हात चामाचाची कहळ. पक्वादाला दोन्ही पानं कशाची येत? चमड्याची. आणि हात कशाची येत तुमची गुलेबो? सोन्याची थोडीची. भगवान ब्राह्मणाच्या रूपात हसत होते. जाणवं कुठे आहे तुम्हाला? रापीनं पोटच चिरलं. इकडं तिकडं काम करताना अडकत आहे म्हणून मी मधात ठुले. धाय मोकलून रडत होता हो जगाचा बाप. थाय मोकलून थाय मोकलून. ताकद कशाची? शेंडीला गाठ बांधून मायबापाला झोका देण्याची. म्हणून एक वारकरी ज्या वेळेला वाराणसीला गेले त्यावेळेला कंगन घरी आलत. म्हणून एक वाक्य वापरले, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. ए कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय ताकद त्या महात्म्याची. इकडे राक्षसाच्या कुळाचा उद्धार केला, पुनीत केलं. पुढे ऐका, भगवंताच्या नखाचा दाह होऊ लागला. कारण ज्याचं तोंड भजन म्हणत नाही का त्याची जीभ सर्पीन सांगितली पैठणच्या मालकाने. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. पण ज्याची जीभ सर्पीन त्याच्या आतलं रक्त काय रामसर? विष. विष आहे ना, विष आहे ना. मग हिरण्यकश्यपू स्वतः भजन करू देत नव्हता. साऊंड सिस्टीम गोडे गावातलीच आहे ना. लग्न झाले ना. कसं आहे, आपल्याकडची एखादी पोरगी दिली असती म्हणजे आपल्या सप्त्यात न्यायला सोपं गेलं असतं. कोणाला कशाचं कोणाला कशाचं काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती आहे का नाही. चांगले माणसं भेटा. इतकी चांगली साऊंड सिस्टीम देणारा आपल्याकडचा जावाई झाला म्हणजे यावर का जावाई या. जाताना हिशोबात वाट लावताय तू. काय तुमचं आधीच इचकलं, आता काय करता त्याला. जाता नखाचा दाह होऊ लागला. तेव्हा ज्याच्या वाणीमध्ये भगवंताचं चिंतन नाही त्याचं पूर्ण शरीर विस्मय असते. विस्मय विस्मय असते. ज्या वेळेला भगवंताने त्याचं पोट विदारलं त्यावेळेला त्याचं विष नखाला दाह करीत होतं. करावं काय? भगवंतानं अशी नखे झटकिल्याबरोबर हिवराच्या झाडावर पडलं. हिवराची दाट सावली सज्जनी वाळीली. तुम्हाला एक सांगू का? आजही हिवराच्या लाकडावर स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळातल्या मावल्या नाकारतात. हिवराचं लाकूड इस्तवात टाकल्याच्या नंतर त्याच्यात विशिष्ट प्रकारचा एक धूर आहे. तो धूर शरीरातलं सूक्ष्मीकरण करण्याऐवजी फुफ्फुसावर अटॅक करून शरीरावर इतरत्र प्रकारचे रोगाचे कारण वाढवत असतो तो धूर. तुम्हाला एक सांगू का? एक ठराविक लाकडं आहेत हवनात वापरली जातात सामुग्री. मला तिला संविदा म्हणतात ना. संविदा
रोटीचा असेल, आंब्याचा असेल, वडाचा असेल, पिंपळाचा असेल, जांभळीचा असेल, शमीचा असेल, ही ज्या वेळेला विस्तवात लाकडं पडतात आणि यांच्या अग्नीवर तूप, जव, तीळ, गूळ, अक्षद ह्या लाकडांच्या सानिध्यात ज्या वेळेला एकरूप होऊन जळतात का, त्याचा धूर वस्तूचं सुद्धा सुस्मीकरण करत असतो. म्हणून आपल्याकडे वास्तुपूजा करण्याची पद्धती ते ह्या वस्तू टाकून. हिवराला एक विशिष्ट प्रकारची अशी गंडल येतात. हिवर जर जुनाट असेल ना, त्याच्या फांद्याला अशी गंडल येतात. सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी, भजे, कुरकुरीत पापड सासूला यथेच्छ खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं आणि म्हणायचं, आत्या हळदीचं दूध प्या, सकाळच्याला कपडा आणायला जायचं. सोपं झालं त्याला. अण्णा पण नाही हो, नाही, ऐका ना पुढचं अण्णा, ऐका ना, ऐका ना, ऐका ना पुढचं. असं कसं सांगल काय बी. मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सून भेटणार, दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार. बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रीच जळाल्या. अशी सून तिला भेटल. हिवरामध्ये 20 सांगितलं बरं, अजून 5 चार तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय. आज काय करायचं माहितीये का, भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच. मग सांगतो सगळ्या कथा. इंटरव्हेल तुम्ही म्हणू लागले बापू, बरं आता हे माणसं आहेत मी का रेडे आहे का, मग का गुडघे दुखत नाहीत का, मग तर एरीच अपघातात मोडलेले आहेत, याच्यानंतर आधीच तर रेंज येते. पण एक तर 3 तास, हल्ली 3 तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण तर बद्ध आहे, मुद्दाम आहे. प्रमाण पुरावा देण्यासाठी आहे पुरावा. काय होतं माहितीये का, जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. आणि वक्त्यानं 3 तास जर इतरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययानं वक्ता नरकाला जात असतो. म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं नाही, आपण आपलं बोलत राहायचं. योग असा आला, हिवरा पवित्र झाला. 7व्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे, एक जीवातली एक व्यक्ती आहे. हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला. एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही, हिवरानं आपलंसं केलं. आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्य करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली, त्यावेळेला विकल्प तिच्या अंगावर गेला. विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं, कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला, बेशरम सुद्धा बसू देणार नाही, बेशरम सुद्धा बसू देणार नाही. का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेसरामाच्या काडीत पण लावता येते, कारण पताकीत इतकी ताकद आहे. काडी कोणती लावली ती सांगूच नको, पताका त्याला पवित्र करते. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळनात पोकळा, कास्तन झाले गळा शिळी जैशी. एवढं अपवित्र. म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये 7 कांड्याच्या येळूमध्ये धुंदुककारी बशिलता. येळू अपवित्र कशाने झाला, जगाच्या नाशा करता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा, त्याचं नाव होतं सांब. लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला. ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं, त्यावेळेसपासून येळू अपवित्र. पताकेने येळू पवित्र केला.
तुम्हाला सांगतो, मलया, निळू, चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते, पण इळूला करीत नाही. का? त्याला सांबाचं रक्त लागले. सांब हा परमार्थिक नव्हता. कोण सांब? शूर्पणखीच्या तुटलेल्या नाकाचीच पोरग. कोण या बघा, संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा. विचार करा, पताका जर भगवी पताका बेश्रमाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते. आता तिचं बेश्रम म्हणून पाहत नाही, तिला काय म्हणून पाहते? धर्माची पताका म्हणून. तिला गंध म्हणून इतकी ताकद आहे पताकेत, एवढी ताकद आहे धर्माच्या. तो विकल्प त्याच्यावर बसला. देवानं विनंती केली, विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचा होता. विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते. वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या. सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या. रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते. प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता. आणि रावण मेला नसता तर 33 कोटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या. म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर अर्जित. का? हिरण्यकश्यपूचं रक्त त्याच्यावर पडलं. चला पुढे. पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली, ती मोहाच्या झाडावर पडली. हिवरानं सांगितलं, काय माझ्यावर काय पाप? काय पाप नाही, तुझ्यामुळे देवता मुक्त होतील. तितकंच काम दिलं त्याला. बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळे. मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं. तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी विष गेलं बरं का. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही, आणि मोहाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल विष गेलं मोहाच्या झाडाला, ओरिजिनल. पण तोही शरण आला. आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं. मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यतोति तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेनम यत पिंडजायम पितरादि तृप्ति आधिपत्याति जायम. त्याला वरदान दिलं, पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल. आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा, त्याच्यात ती हळीत उघडायची, आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पितराला लावायचा या बोटाने. त्याला ते वरदान देऊन टाकलं. आता थोडंसं विष राहिलं बरं. मग करावं काय? औदुंबराचं झाड होतं, त्याच्या पानामध्ये नख रोवली. देवाचं विष शमन झालं. औदुंबरानं सांगितलं, प्रभू हे काय टाकलं आमच्यावर? काही काळजी करू नका, तुमच्या 3 देव बसतील, ब्रह्म विष्णू महेश. चतुरस्थानी, अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी. ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो. ज्याला चतुर, अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत. गुरुचा कोप असा असतो. आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात ना, कल्फी, ही खडी साखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीचं पान आणि खडी साखरी औदुंबराच्या बुडाला ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. टाळी टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दुसरा आशीर्वाद दिला, तुला सतत फळ येईल. औदुंबराचा बार कधी संपत नाही. एक फुलवारा गेला की दुसरा येत असतो. नित फळ उंबराशी सतत. उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी. शरीरातले 3 प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात. कायमचे जातात 3 प्रकारचे आजार. वक्ते बाबा सांगायचे.
ते उमरा असे बारीक असतात ना त्यावेळेला. मोठे झाल्यावर त्यांच्यात एका जीवाचं वास्तव्य असतं, पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो. एकदम ती अशी